नमस्कार. आपल्या अमर कथा या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. मराठी रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या सहज, सुंदर आणि दमदार अभिनयाने गेली 3 दशके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे एक नाव म्हणजे कविता लाड मेडेकर. 4 दिवस सासूचे मधील अनुराधा, एका लग्नाची गोष्ट मधील अप्रतिम भूमिका आणि तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेतील भुवनेश्वरी या भूमिकेमुळे त्या आजही प्रेक्षकांच्या आवडत्या अभिनेत्री आहेत. पण अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी त्यांचं स्वप्न काही वेगळेच होते. मग त्या अभिनेत्री कशा बनल्या, त्यांचा संघर्ष, यश आणि वैयक्तिक आयुष्य कसे आहे, हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी अमर कथा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कविता लाड यांचा जन्म 13 नोव्हेंबर 1973 रोजी महाराष्ट्रात झाला. त्यांचं बालपण ठाण्यातील मध्यमवर्गीय कुटुंबात गेलं. त्यांनी ठाण्यातील जोशी बेडेकर महाविद्यालयात शिक्षण घेतलं. विशेष म्हणजे त्यांना सुरुवातीला अभिनेत्री व्हायचं नव्हतं. त्यांना ट्रॅव्हल अँड टुरिझम क्षेत्रात करिअर करायचं होतं. मात्र कॉलेजमध्ये एकांकिका आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेताना त्यांच्यातील अभिनयाची कला सर्वांसमोर व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी सुंदर मी होणार या नाटकातून पदार्पण केले. त्यानंतर त्यांना अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. अभिनेते प्रशांत दामले यांच्यासोबतची त्यांची जोडी विशेष गाजली. 4 दिवस प्रेमाचे, एका लग्नाची गोष्ट आणि एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकांनी महाराष्ट्रभर प्रचंड लोकप्रियता मिळवली. आजही ही जोडी मराठी रंगभूमीवरील सर्वात लोकप्रिय जोड्यांपैकी एक मानली जाते. रंगभूमीनंतर कविता लाड यांनी मालिकांमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केली. 4 दिवस सासूचे या मालिकेतील अनुराधा देशमुख ही भूमिका त्यांना घराघरात पोहोचवणारी ठरली. यानंतर त्यांनी उंच माझा झोका, राधा ही बावरी अशा अनेक मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. सध्या त्या तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत भुवनेश्वरी ही दमदार ग्रे शेड भूमिका साकारत असून त्यांच्या अभिनयाचं प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक होत आहे. कविता लाड यांनी चित्रपटांमध्येही उल्लेखनीय काम केलं. घायाळ या चित्रपटातून त्यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं. त्यानंतर तू तिथे, मी, लपून छपून, अनोळखी, हे घर माझे आणि गर्लफ्रेंड यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी उत्कृष्ट अभिनय केला. त्यांनी आशिष मेडेकर यांच्याशी विवाह केला असून त्यांना सनाया आणि ईशान अशी 2 मुले आहेत. कुटुंब आणि अभिनय यांचा सुंदर समतोल साधत त्यांनी आजही आपली लोकप्रियता कायम ठेवली आहे. तर अभिनेत्री कविता लाड मेडेकर यांचा हा प्रेरणादायी जीवन प्रवास तुम्हाला कसा वाटला? त्यांची कोणती भूमिका किंवा नाटक तुम्हाला सर्वात जास्त आवडते? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच मराठी कलाकारांच्या जीवन प्रवासाच्या रंजक कथा पाहण्यासाठी अमर कथा चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.